श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। गणपती बाप्पा जयांचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती सिठाव। जयाचेनी संग ब्रह्मभाव भ्रांत सहित जयाचेनी बोलू धर्मुजे तिठी महासिद्धी तिवे देख स्वर्ग सुखादुये खेळू जयाचा। विपाय जरी आठवला चित्ता तरी ती आपुल योग्यता ती असो ते अति प्रशंसिता लाभो अधि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं सुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविके। तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। जयांचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती सिठाव। जयाचनी संग ब्रह्मभाव भ्रांता सहित जयाचनी बोलू धर्मुजे दिठी महासिद्धी तेवे देख स्वर्ग सुखादुये खेळू जयाचा। विपाय जरी आठवला चित्ता तरी ती आपुल योग्यता हे असो त्या अति प्रशंसिता लाभो अधि। प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी फिरता वैष्णव मेळावा बाबा दादांनी परिहार दिलेला वेळ मला थोडासा कमीच राहिलेला आहे जो परिहारामध्ये वेळ न घालवता या फिरत्या वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं जसं आपल्या पॅनलवरती लिहिलेच लाडकी लेखमी संतांची जीवनामध्ये ह्या गोष्टीसाठीच अभ्यास करायचा आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही। लाडकं देवाचं नाही व्हायचं लाडकं आपला संतांचं व्हायचंय। कारण का संत आनंदाचे स्थळ संत सुखाचे केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत हो। कदाचित पाहायला गेलं तर भगवान परमात्म्यापेक्षाही थोडासा श्रेष्ठपणा जास्त दर द्यायचा जर ठरला तर संतांना देऊ। अशा या संतांच्या वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व संत जनांच्या महात्म्यांच्या ज्ञानवंत ब्रह्मवेत्या पुरुषांच्या सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 त्यातील श्लोक क्रमांक 8 त्याच्यामधील 101 ते 104 या 3 ओळी आपल्या सेवेकरता निवडलेल्या आहेत। वास्तविक पाहायला गेलं तर मग कोणी कीर्तनकार प्रवचनकार नाहीये आणि आज मी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काही सांगणार नाहीये। ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात प्रभू मी जे जे बोलिले ते ते तुमचेच शिकविले तरी अवधारी आपुले आपण देवा। ज्ञानोबा सांगतात की मी जे काय आता बोलणार आहे ज्ञानोबा एका ठिकाणी अजून सांगतात प्रकर्षाने की मी जे जे आता काय बोलतोय किंवा मी गीतेवरती जी टीका करतोय जे जे मला निवृत्त राया तुम्ही शिकवलंय तेच मी इथे बोलणार आहे। पण तुम्ही एक काम करा हे मी जे बोलत असताना तुम्ही एकदम सावधपणे या बोलण्याकडे लक्ष द्या। कारण का तुम्ही जर सावधपणाने लक्ष नाही दिलं तर माझ्या अंतरंगामध्ये ज्ञानाचा जो अंकुर वाढतोय तो कुमजून जाईल। का कारण असो जे मी बोलणार आहे ते सगळं तुमच्याकडून शिकलेलं आहे
अशा या प्रवचनासाठी घेतलेल्या उभ्या पहिल्या ओळीत ज्ञानोबा सांगतात जयांचे नाव तीर्थरावो. हो, आता याच्यामध्ये ह्या जेव्हा जर पाहिल्या तर एवढ्या कुणाबद्दल सांगितल्यात तर एवढ्या संतांबद्दल बोलले ज्ञानोबा आहे. एक आत्मवेत्ता पुरुष, एक ब्रह्मसंपन्न पुरुष, एक ज्ञान संपन्न पुरुष तो काय असतो, तो जगतो कसा, तो राहतो कसा, तो वागतो कसा, याच्याबद्दल ज्ञानोबा ते प्रतिपादन करतात. जयांचे नाव तीर्थराव, ज्ञानोबा म्हणतात त्यांना आपण तीर्थ स्वरूप म्हणू शकतो. तसं पाहायला गेलं तर पूर्ण सृष्टीमध्ये, पूर्ण जगतामध्ये महाराष्ट्र असेल, भारत असेल, आपलं प्रयागराजला त्रिवेणी संगमावरती किंवा काशीमध्ये गंगेमध्ये लोक आंघोळ करायला जातात, स्नान करायला जातात. त्यांचा समज आहे की त्या गंगेमध्ये, त्रिवेणी संगमामध्ये आपण जर स्नान केलं तर आपलं पाप क्षालन होऊ शकतं. हो, परंतु गंगा काय करेल, गंगा फक्त आपल्या शरीरावरचा मळ धुवून काढेल. हो, तसं पाहायला गेलं त्यांच्या भूमिकेतून पाहिलं तर त्यांचं पण योग्य आहे. माझ्या भूमिकेचं मी सांगतो, जोपर्यंत मला इथं तो भेटलं नव्हतं तोपर्यंत मी पण ह्या वाऱ्याच करत होतो. काशीला जाण्याचा टास होता, प्रयागला जाण्याचा टास होता. हो, पाप आणि पुण्य खरं वाटायचं, पण तत्व भेटल्यानंतर ही पाप आणि पुण्य केवळ कल्पना आहे हे समजलं. कारण पाप पुण्य भोगकथा हे केवळ भोगी देहंता, हे जीवाशिवाचे माथा कदा कल्पंती स्पर्शना. हो, हे संतांचं सामर्थ्य आहे. संत काय करतात, ज्या गोष्टीला लोक घाबरतात ना की आपण एखादी गोष्ट केली तर पाप होईल, पाप पुण्य याला लोक घाबरतात. हो, पण ज्याच्या जीवनामध्ये संत आलेले, संतांनी खरं स्वरूप त्या साधकाला, त्या जीवाला समजून दिले ना, तो या गोष्टीला नाही घाबरणार. पाप आणि पुण्य हे ज्ञानी साधकाच्या दृष्टिकोनातून ज्याच्या जीवनात संत आलेले आहेत, ज्याला श्री गुरु निवृत्तरायांसारखे संत भेटलेले आहेत, अशा शिष्याला पाप आणि पुण्य कल्पना वाटतील. हो, गंगा काय करेल, फार फार तर त्या शरीरावरती असलेला मळ धुवून काढेल, पण अंतरंगामध्ये तुकोबा एका ठिकाणी म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करलं सावन, त्याचे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करेल काय. हो, याच्यातून तर नक्की एवढंच कळतं की गंगा फक्त बाहेरचं आपल्या शरीरावरचं असलेलं आवरण धुवू शकते. हो, आणि बारीक विचार जर केला ना, पाप पुण्य जे कधी आपण पाहिलं नाही ते धुवायला आपण गंगेमध्ये जातो. जर साधा बारीक विचार जर केला तर कुठेही भूमिका जुळते का बघा फक्त. जे डोळ्याला दिसत नाही ते धुण्याचा अट्टास करण्यासाठी आपण 1500-1800 किलोमीटरवरती जातोय. हो, आपल्या संतांनी या वाऱ्या संपवल्यात आपल्या. हो, पाप आणि पुण्य ह्या केवळ कल्पना आहेत, हे आपल्या जीवनामध्ये संत आल्यामुळे आपल्याला कळलं, नाहीतर आपल्याला कधीच कळलं नसतं. संतांचं मनुष्य जन्मामध्ये आल्यावरती नवे नवे मनुष्य जन्म, आता आपल्या सगळ्यांना माहिती 84 लक्ष योनी फिरून भागवतामध्ये नातराय सांगतात, जे 84 लक्ष योनी प्रति कोटी कोटी फेरे होती तैच नरदेह प्राप्ती अवचटे लाहतीने जे वाक्य. हो, आपल्याला माहितीये आपण हे 84 लक्ष योनी फिरत फिरत आलो, नरदेह भेटला. हो, आणि दादा मागाशीच बोलले की काही लोक जन्माला आले आणि गेले, काही फायदा नसतो. पण काही असे असतात की दादाने सांगितलं आपल्याला की ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यात सामर्थ्य आहे. हो, आणि हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये असू शकतं बरं का. जसं दादा बोलले की तुका म्हणे का मरणाची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. जन्माला प्रत्येक जीव येतात, आपण पण आपल्या सोबत बाकी जीव पण आले. हो, पण एका ठिकाणी प्रमाण कोणाच माहित नाही, ए थवर आले नाही अवतार एरा ते पामर जीव किती. हो, आपल्या नरदेह भेटला. हो, आपल्या नरदेह भेटला, इथे येऊन जर आपला संत भेटले नसते ना, आपली पण हेच झालं असतं की पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जन्म जठरेशेनम. हो, पुन्हा 84 लक्ष फिरावं लागलं असतं. हो, पण आपलं भाग्य परम भाग्य होतं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उद्याचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हो, आपलं पुण्य जर बरोबर असेल ना, ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात ऐसी कर्म साम्य दशा जे तर होय का विरेशा मग सद्गुरु अपैसा भेटेची का. जर बारीक विचार केला ना, संत आपल्याला भेटताना, भेटल्यावरती आपल्याला कुणाला जाणीव नव्हती मोक्ष काय असतो, मुक्ती काय असते. नवे नवे अनुग्रह जेव्हा आपल्याला घ्यायचं होता ना, त्यावेळेस आपल्या डोक्यात ही कल्पना पण नव्हती की आपल्याला मोक्ष संपादन करायचंय. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला कळले की मोक्ष काय असतो. बरोबर आहे, याला सगळेजण मला वाटतं ऍग्री करते. हो, कारण आपण असं कधीच भाव घेऊन आलो नाही की माझा उद्धार व्हावा, मला मुक्ती मिळावी, मला मोक्ष मिळावा. हो, पण का पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. तुकोबा म्हणतात माझा पुण्य फळाला आलो, उदयाला आलो, आणि संतांनी सन्मुख झालो, पण कसा झालो माहित नाही.
तसं तुमचं आमचं सेम तुकोबारायांसारखं झालं. संत ज्या मार्गाने गेले ना त्याच मार्गाने आपण चाललो. निश्चितच आपण पण तिथे पोहोचणार. आपले संत जिथे गेलेत ना तिथे निश्चित पोहोचणार. पण कधी आपण संतांनी आपल्याला दाखवून दिलेल्या मार्गावरती जर इमाने इतबारे जर चाललो तर, इमाने इतबारे चाललो तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि नाही पोहोचलो तरी ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात की एखादा साधक, एखादा साधना करणारा जो मुमुक्षु आहे, जर साधना करत असताना त्याचा जर देह त्याने ठेवला हो तरी पण त्याला पुढचा जन्म जो आहे तो मनुष्य जन्मामध्ये ज्ञानी कुळामध्ये भेटून जिथपर्यंत साधना करत असताना त्याचा देह ठेवला त्याच्या पुढे त्याची साधना चालू शकते. एवढी संतांमध्ये ताकद आहे. हे संतांचं सामर्थ्य. म्हणून समर्थ जे जे करी ते न होय चराचरी. मला पुढची चूक नाही सांगायची. हो, संत काय करू शकतात, जे समर्थ जे जे करी ते न होय चराचरी. परमात्म्याला सुद्धा जे करू शकत नाही ना ते संत करू शकतात. हो, आणि आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. हो, संतांचा अवतार भिंत चालवण्यासाठी होत नाही. संतांचा अवतार निर्बुद्ध प्राणी त्याच्या मुखातून वेद बदवून घेण्यासाठी संतांचा जन्म होत नाही. तर संतांचा जन्म कशासाठी होतो की ते गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मथित आत्मजेने हस्तगत रत्न होय की अवतार तुम्हा धरावया कारण. बरेचसे लोक आज जर समाजामध्ये जर फिरलं ना, संत चमत्काराला, बाकीचे जीव, बाकीचे माणसं ही चमत्कार नमस्कार करत बसलीत. त्यांना वाटतं की ज्ञानोबरायांचा जन्म भिंत चालवण्यासाठी झाला, ज्ञानोबरायांचा जन्म सच्चिदानंद बाबांना उठवण्यासाठी झाला. हो, परंतु हे कशासाठी? लोकांना काहीतरी ती गोष्ट कळावी. चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाही, संतांना माहित होतं. हो, पण आपलं भाग्य परम की संतांचा जन्म कशासाठी झाला हे आपल्याला कळलं. हो, ज्ञानोबरायांचा जन्म भिंत चालवण्यासाठी मुळीच झाला नाही. त्यांनी चमत्कार केला, पण ज्ञानोबरायांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटी केली किंवा ज्ञानराज माझी योग्यांची मावली जेने निगमवल्ली प्रगटी केली. हो, ज्ञानोबरायांनी काय केलं, एक आगमशास्त्र, एक निगमशास्त्र. हो, निवृत्ती मार्गावरती प्रवृत्ती मार्गावर पण काही लोक चालतात, निवृत्ती मार्गावर पण चालतात. निवृत्ती मार्गावर सगळेजण चालत नव्हते किंवा चालता येत नाही. हो, पूर्वी अशी प्रथा होती फक्त की क्वचित एखादा माणूस निवृत्ती मार्गावरती जाऊन वैकुंठापर्यंत जाऊन पोहोचायचा. पण संतांचा अवतार याच्यासाठी होतो की काही एखाद्याने वैकुंठ जावे त्या वैकुंठाची गेली आगावे ऐसे नाम घोष गौरवे धळविले विश्व. हो, पूर्वी ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात की पूर्वी प्रथा असायची की कोणीतरी एखादाच निवृत्ती मार्गावर चालून वैकुंठाला जाऊन पोहोचायचा की तिथून पुन्हा कोणी मागे येऊ शकत नाही. गीतेमध्ये एक श्लोक आलाय, आ ब्रह्म भुवनु लोक हा पुनरावर्तीन अर्जुना माम पेत्ते तू कोणते पुनर्जन्म न विद्येते. अर्जुना, तू साधना करत असताना स्वतःच्या मार्गाने जर गेला तू इंद्र चंद्र ब्रह्मलोकापर्यंत जाशील. हो, परंतु तेथून तुला पुण्य यावं लागेल मागे. हो, पण श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांना सांगतात की अर्जुना, तुला जर माझा पत्ता जर भेटला, माझी कृपा तुझ्यावरती झाली तर अशा ठिकाणी जाऊन पोहोचशील ना बाबा, तर तिथून पुन्हा तू जन्माला येऊ शकत नाही. हो, ते स्थान की तमेव न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत गत्वा न निवर्तन्ते तद धामम परम मम. ते स्थान, असं स्थान की मी आता असं सांगतोय की पूर्वी निवृत्ती मार्ग स्वीकारून सगळ्यांना त्या मार्गावर चालता येत नाही. मोक्ष संपादन करणं पूर्वीच्या काही संतांच्या अगोदर विरळ लोक होते मोक्ष संपादन करून त्या मार्गावरती जाऊन पोहोचणे. हो, पण संतांचा अवतार झाल्यानंतर काय झालं, किती सोपं आणि सुलभ आपल्यासाठी झालं की सामान्य जीव सुद्धा त्या मार्गावरती संतांच्या सानिध्यामध्ये असताना अगदी सहजरित्या त्या स्थानापर्यंत जाऊ शकतो. असं स्थान की न तद्भासयते सूर्यो, जे स्थान सूर्याने प्रकाशित होत नाही, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका, जे चंद्राने प्रकाशित होत नाही, जे अग्नीने प्रकाशित होत नाही. का? जे स्थान सूर्याने चंद्राने अग्नीने प्रकाशित होत नाही. कारण का? कारण त्या स्थानाच्या जोरावरती हे स्थान प्रकाशित होतात. कारण ते स्थान हे स्वतः स्वयं प्रकाशित आहे. त्याला आपल्याला संतांनी सांगितलं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हो, भागवतात असे होय की मनुष्य देहाचे निदाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. हो, पण संत जीवनात आल्यामुळं ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, आपल्या मालिकेतील सगळे संत असतील, हे संत असल्यामुळे आपल्या एवढा अट्टास करायची गरज नाही. मी नेहमी सांगतो की आपला वशिला होता म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचलोय. हो, नाहीतर सोपं नाही. बघा हरिपाठात एक प्रमाणे की अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आपल्याला हे तत्व भेटलं
बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की जे सहज भेटतं त्याचं महत्व कळत नाही, आणि याला कुठेतरी आपण मान्यता दिलीच पाहिजे. हो, कारण समाजामध्ये फिरत असताना जर बघितलं तर लोकांचा बोटावरती माळा जपणं, अष्टांगी योग करणं, हठयोग करणं, कोण हिमालयात जाऊन गेलेले, कोण भर उन्हाळ्यामध्ये सगळ्या बाजूने अग्नी लावून मध्ये बसले, हे कशासाठी चाललंय त्यांचं? भले त्यांना त्याची काय म्हणतात त्याला जाणीव असेल नसेल, हो, पण आपल्या संतांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बोटावरती माळा मोजणं, त्याच्यानंतर अंगाला भस्म लावणं, शरीराला त्रास देणं, हे कशासाठी चाललंय? हे अंतिम ज्ञान त्यांना भेटण्यासाठी त्यांचे हे कष्ट चालले, आणि आपण पण ते सगळं सगळं काही करत आलो ना, तर एवढं सोपं नाही मनुष्य देहात येऊन हे ज्ञान भेटणं. बघा ना, आपण आपल्या जवळच्या माणसाला, घरातल्या माणसाला जेव्हा आपण अनुग्रह घेतला त्यावेळेस त्याला आपल्याला ती माळ घालण्यासाठी, त्याला अनुग्रह घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी पटकन झाले का प्रवृत्त? आपलं ऐकलं का त्यांनी लवकर? आणि आपला अनुभव बघा की कदाचित काही माणसं अशी आहेत की त्यांना काही सांगावं पण लागलं नाही, आपोआप त्यांच्या मनात आला अचानकपणे, आणि त्यांनी पटकन जाऊन हे तत्व स्वीकारलेलं आहे. आणि आपण एवढा जीव काढून सुद्धा आपली जवळची व्यक्ती, माझं उदाहरण सांगतो, माझा जवळचा मित्र एकदम, हो, मटन वगैरे खात नाही, नॉनव्हेज खात नाही, पण गेली जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी त्याच्या मागे लागलोय, पण तरी पण तो तयार होत नाही. याला काय म्हणायचं? हो, तुकोबराय म्हणतात, सहज भेटतं पण कधी तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तो बाबाजी चैतन्यांनी मला दिलं, कारण माझं तेवढं पुण्य आणि माझा ठेवा त्यांच्याकडे शिल्लक होता. आपल्याला भेटलं, सहज भेटणं, आपण खूप अट्टास करत इथपर्यंत आलोय, आणि इथे येऊन सुद्धा आपल्याला नुसतं तत्व भेटून नुसतं उपयोग होणार नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, मला वाटतं 18 अध्याय ना, तोंडी ब्रह्मज्ञान, हाती सात्विक कर्म, परी विनियोगाविना विफळ होय. हो, तत्व भेटलं पण त्याचा विनियोग जर नाही कळाला, तत्व जर भेटलं त्याचा विनियोग नाही कळाला, तरी ज्ञानोबा म्हणतात काही उपयोग होऊ शकत नाही. तुकोबर म्हणतात, याचसाठी केलं होतं अट्टास. कशासाठी अट्टास? मला हा अनुभव आला पाहिजे की जगामध्ये सगळीकडे ओत प्रोत ब्रह्म नटलेले, परमात्मा नटलेला आहे. हो, आता वाचन करत असताना, अभ्यास करत असताना शाब्दिक ज्ञानाने मला हे कळतंय की जगामध्ये देव सोडून जागा नाही, पण याचा परफेक्ट अनुभव हा मला कधी येणार? हो, तो कधी येईल? जे हरपले आपण आपे पाहावे, ते संता ते पाहावे दिवसा म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. ज्ञानोबराय सांगतात, सत्संगामध्ये राहिलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळाव श्रीपती येणे पण ते, आणि संतांच्या सानिध्यात नाही चाललं तर मनोमार्ग गेला तो येते मुकला. म्हणून सत्संगामध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. नाथबा भागवतात सांगतात, सत्संगती वेगळं जाणं, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाणं उद्धवा. सत्संगाशिवाय तुम्ही धरून जाऊ शकत नाही, हे किशोरमध्ये बोलत नाही, एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. हो, सत्संगाची एवढी ताकद आहे. सत्संग काय करतो? आपल्यामध्ये असणारा जो अहंकार आहे, जरी संतांनी आपल्याला सांगितले की बाबा रे तू देह नाहीस, तू आत्मस्वरूप आहेस, पण तरी पण एवढी भूमिका माझी अजून ठाम होत नाही. पण संतांच्या सानिध्यात राहून राहून बसून बसून एक दिवस काय होणार की मी देह आहे ही भूमिका आपली पूर्णपणे नष्ट होऊन जाऊन मी खरंच स्वतः आत्मस्वरूप आहे हे आपल्याला कळेल पण, आणि याचा 100% अनुभव सुद्धा आहे. म्हणून सत्संग भेटणं गरजेचं आहे. सत्संगाने आपल्यामध्ये असलेला अहंभाव गलित होऊन जातो. नाथबा भागवतात सांगतात, न ते गीता अहंभाव स्थिती, तेने नवे परमार्थ प्राप्ती, तेने निजधामा प्रती नवे गती सर्वता. जरी मला तत्व भेटलं पण माझ्यात अहंभाव जर जात असेल, तरी तत्व मला भेटून, प्रबोध मला भेटून, त्याचा विनियोग पण मला कळालेला आहे, हो, पण तरी पण माझ्यातला अहंभाव थोडा सुद्धा जात नसेल ना, प्रमाणे बघा ते तीळभर होय अहंकार तरी तो मेरू समान. हो, थोडा जरी अहंभाव आपल्याला असेल ना, तरी श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतात की बाबा तुला थोडा जरी अहंकार जर असेल ना, तर तुला परमार्थाचं फलश्रुती भेटू शकत नाही, तुला निजधाम प्राप्त होऊ शकत नाही. इतका मी देह म्हणता कोटी ब्रह्माते येऊन थापटती पाठा. हो, स्वतःला देह समजणं ही भूमिका. आता मी सत्संगामध्ये असेल, मी वाचन करत असेल, मी संतांच्या समागमामध्ये असेल, पण तरी पण माझी भूमिका तेवढ्या दृढ होत नाही. त्यासाठी मला सतत संतांच्या सानिध्यात राहावं लागेल. नसेल तर संतांनी जर मला साधन सांगितले, संतांनी जो मार्ग सांगितलाय तो सतत मला घेऊन सतत त्याच्यामध्ये अनुसंधान, सतत जतन करावं लागेल, त्यात राहावं लागेल, तरच मला त्याची परिस्थिती भेटू शकते. नाही तर तोंडी ब्रह्मज्ञान, हाती सात्विक कर्म, विनियोगाविना विफळ होय. देव खाते देव पिते देव मी निजते. मी हे प्रमाण चालला म्हणतोय, आवडीने म्हणतोय, गाऊन म्हणतोय, पण आता मी घोंगडीवरती बसलोय, पण मला अजून असा अनुभव येत नाही की मी खरंच देवावरती बसलोय.
म्हणजे मला अजून खूप सत्संगाची, मला खूप साधनेची गरज आहे. हो, हे स्टँड हे सुद्धा परमात्मा आहे, हे मला शाब्दिक ज्ञानाने कळलंय, पण याचा अनुभव मला अजून येत नाही. हो, हा अनुभव येण्यापर्यंत मला अभ्यास करायचा आहे. आणि ज्या दिवशी मला खरंच अनुभव येईल ना, की घोंगडी सुद्धा देवे, हा माईक सुद्धा देवे, हे ग्रंथ सुद्धा, ग्रंथ तर देवा आहेच आहे, पण जर तस सामान्य जीवाच्या दृष्टिकोन पाहिलं, हे पान जर सामान्य माणसाला विचारलं हे काय, तर हा म्हणेल पान आहे. पण जर एखाद्या तत्ववेत्या ब्रह्मसंपन्न पुरुषाला विचारलं हे काय, तर तो चटकन उत्तर देईल का हे पान नसून हे लाकूड आहे. का, तर संतांची दृष्टी नेहमी अधिष्ठानावरती असते. संत आपल्या आकृतीकडे पाहत नाही. ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर सांगतात की पाहेपा कापडाच्या पोटी काय होत्या, कापसाच्या पाहेपा कापसाच्या पोटी काय होत्या, कापडाच्या पेटी परी त्या लेते वेढे त्याच्याने दिती कापड झाला. हो, एखाद्या माणसाला विचारलं की अंगावरती काय घातले, चटकन सांगेल तुम्ही कुर्ता घातलाय, पॅन्ट घातली. पण ब्रह्मवेत्या संपन्न ज्ञान संपन्न संतांना जर विचारलं, तर संतांना तो कुर्ता न दिसता, पायजमा न दिसता त्यांना त्याच्यामध्ये फक्त कापूस दिसेल. का, तर संतांची नजर नेहमी अधिष्ठानावर असते. आणि जसे माझे वडील या मार्गाने चाललेत ना, माझे संत ज्या प्रकारे या अधिष्ठानावर दृष्टी ठेवतात ना, तशीच दृष्टी माझी झाली पाहिजे. म्हणून मला नेहमी संतांच्या सानिध्यामध्ये उठणं बसणं गरजेचं आहे. हो, असं जर नसेल तर पाप आणि पुण्य याच्या मागेच मी चालणार, 100% चालणार आहे. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात की एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसेने झाले, जी आवडूने घेतले भुव स्वर्गाधिक. हो, ज्ञान आपणची ज्ञान स्वरूप आहे, हे गेले दुःख नाव आहे. पुढची टूक नाही सांगायची, मला एवढं सांगायचंय की आपणची ज्ञान स्वरूप आहे. आपल्याला माहिती आपण ज्ञान स्वरूप आहे, पण तरी पण जर अजून जर खोल विचार आपल्या अंतर्गत गेला, तर खरंच आपल्या मनातून स्वर्ग आणि नरक ही कल्पना गेलेली आहे का. आजही आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर गेली, तर माझे मित्र आहेत, तर असं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर गेली ना, तर आपल्या इथून कधी कधी वाद होतो की स्वर्गवासी टाकावं की वैकुंठवासी टाकावं की कैलासवासी टाकावं, है ना. ज्ञानोबा सांगतात आपलं सुख आपलं ज्ञान आपलं सोडून का जातं, की आपण स्वर्ग सुखाची अपेक्षा करतो. स्वर्ग नरक मानतो, पण स्वर्ग नरक दोन्ही बद्ध अज्ञानासी अनुवाद. सद्गुरु कृपा झाली बोध झाले सर्वत्र चैतन्य. आनंद लहरी ग्रंथामध्ये बाबा सांगतात स्वर्ग नरक दोन्ही बद्ध. आणि स्वर्ग नरकाचे गप्पा कोण मारतात, बाबा सांगतात अज्ञानी लोक मारतात. हो, आपण ज्ञानेश्वरी तो या प्रवचनात सांगतो, कीर्तनात सांगतो स्वर्गी पुण्यात्मक पापी यायचे. ज्ञानोबा सांगतात स्वर्गात पुण्य येतात, पण ती पाप रूपाने येतात. का, तर स्वर्गामध्ये जोपर्यंत आपलं पुण्य शिल्लक आहे, एखाद्या माणसाने जमीन विकली, पूर्ण रिटायरमेंट झाली, त्याने त्याचा पैसा भेटला, त्याच्या बँकेमध्ये एफड्या केल्या, त्या एफड्या जोपर्यंत बँकेत त्याच्या शिल्लक आहे तोपर्यंत बँक त्याला 100% व्याज देणार आहे. हो, पण ते व्याज जर त्याचं संपलं किंवा त्याची एफडी जर संपली, तर त्याला व्याज भेटणार नाही का, भेटेल. तसं ज्ञानोबा सांगतात स्वर्गापर्यंत तुम्ही जाताल, पण जोपर्यंत तुमचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत तुमची उठाठेव केली जाईल. म्हणून स्वर्गात्मक स्वर्गी पुण्यात्मक पापे येईजे. स्वर्गात जी पुण्य येतात, ज्ञानेश्वरी वाचत नाही, समाज ज्ञानेश्वरी वाचत नाही, म्हणून त्यांना कळत नाही. हो, ज्या अर्थी ज्ञानेश्वरी जर प्रकर्षाने वाचली, संतांच्या सानिध्यात बसून ज्ञानेश्वरी वाचली, तर जर ज्ञानोबा म्हणतात स्वर्गी पुण्यात्मक पापी येईजे, ही ओवी जरी कळली ना, तरी पण हे बाकीचे जे आपले उद्योगधंदे चालले होते ना, हे बंद होऊ शकतात. का, हे म्हणणं किशोर डोंबरेचं नाही, हे ज्ञानोबरायांचे. जर ज्ञानोबा म्हणतात स्वर्गी पुण्यात्मक पापी यायचे, मग कशासाठी ते करायचे, कशासाठी ते करायचे, काहीच नाही. चांगलं कर्म करा, कशासाठी करायचं, चांगलं कर्म करायचं कशासाठी करायचं. एक दोहा आहे, ऊंच नीच के भेद की जन्म नहीं पहचान, ऊंचा उसी को जानिए जिसके कर्म महान. उच्च नीच मानायचं नाही, संत सांगतात ज्याचं कर्म महान आहे. हो, पण कर्म महान आहे, कर्म करायचं. पण पुढे परत सांगतात व्यास कहे मत सोच तू, क्या है विधी का लेख, करत जा निज कर्म तू फल की ओर न देख. चांगलं कर्म करायचं, पण ते कर्म कसं करायचं, निष्काम कर्म करायचं. आपण एखादी गोष्ट करायची, मला साधनेला बसायचंय, मला चिंतनाला बसायचंय, आणि हे बसत असताना माझी अवस्था झाली पाहिजे, असा थोडासा हेतू जरी माझ्या मनात आला, चिंतनाला बसायचे का, तर माझी अवस्था झाली पाहिजे. हो,
हा जरी विचार आपल्या मनात आला ना तरी पण आपले निष्काम कर्म होत नाही, निष्काम साधन होत नाही. जे करायचं ते करायचं. हो, अनेक जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकळं लायचं नाही. निष्काम कर्म करायचं. जसं की आपण सकाळी उठल्यावरती स्नान संध्या केल्यानंतर तुळशी मातेला पाणी घालायला जातो. तुळशीच्या मातेला पाणी घालत असताना आपल्या मनामध्ये काहीच अपेक्षा नसतात, काहीच अपेक्षा नसतात. बरं, तुळशी झाड आपल्याला फळं देत नाही, फुलं देत नाही, सावली देत नाही, पण आपण नित्यनेमाने त्याला पाणी घालतो. निष्काम कर्म त्याच प्रकारे आपल्याला जे काही कर्म करायचे ते ह्याच भावनेतून करायचे. असं जर झालं, आता आपल्याला जे तत्व भेटलं ना, हे आपल्याला किती सोपं भेटले, किती आठवण भेटलं, आपण लगेच कळेल. असं तुम्ही करा. एकतर तुम्ही चांगलं कर्म करा. चांगलं कर्म केलं तर तुमच्या हातून निष्काम कर्म झालं पाहिजे. हो, निष्काम कर्म सगळ्यांच्या हातून होणार नाही. हो, ज्ञानोबा सांगतात, ऐसी कर्म साम्य दशा जे तर होईल विरेशा. निष्काम कर्म, निष्काम पुण्य ज्याच्याकडे आहे ना, भागवतात गोवी गेली आपल्या सर्वांची पाठे, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, तरीच माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हास आहे. सत्संग कुठेच पिछा सोडत नाही आपला. हो, सत्संग कुठेच पिछा सोडत नाही. असं एकतर चांगलं कर्म करा, ते कर्म करत असताना निष्काम कर्म करा. निष्काम कर्म जर तुमच्या हातून झालं तर भागवताची ओवी येते, कोटी जन्माची पुण्य संपत्ती. असं झालं तर संत भेटतील. हो, निष्काम कर्म. मग विचार करा ना, एवढी प्रोसेस या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी, आणि आपल्याला या नरदेहामध्ये अचानकपणे हे नाम भेटलं. आपण कसं म्हणू शकतो? आपण प्रत्येक जन्मामध्ये तीळ तीळ पुण्य साचा, प्रत्येक जन्मामध्ये ह्या ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अट्टास केलाय. आजही रस्त्याने जर चाललो ना, पंढरपूरच्या वारीला लोक जातात. हो, किती ऊन असेल, किती थंडी वारा असेल, तर लोक पूजेला जातात, तीर्थाला जातात, देवाची पूजा करतात, देवाची प्रार्थना करतात. मान्य, ही लोक देवाची पूजा करतात, प्रार्थना करतात. ही लोक काहीतरी मागण्यासाठी. म्हणून माझी अट आहे भक्ती, फळा लागे जे आरती, किम धनोत्यशी विरक्ती नटणे जेवी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात की बाकीचे लोक पूजा करतात ना, येड बहुत जोडती कीर्ती, त्यांची भजने केवळ भोगासाठी. त्या आशा तिमिर दृष्टी विषयांत झाले. ही लोक पूजा भक्ती सगळं करतात, पण कशासाठी करतात याला दृष्टांत एक ओवी सांगतात. आणि सिद्धांत पण एकच ओवीत आहे की एखादा सोंगड्या असतो, एखादा बहुरूपी असतो, तो काय करतो, कधी कधी पोलिसाचा वेश घेतो, राजाचा वेश घेतो, राणीचा घेतो, मुलीचा घेतो, मुलाचा घेतो, गुंडाचा पण घेतो. हो, पण कशासाठी करतो? का त्या बहुरूप्याला माहितीये की मी एवढी जर पात्र नटली, एवढे पात्रामध्ये मी काम केलं तर मला काही ना काही पैसे भेटणार आहे. ज्ञानोबा सांगतात ही लोक अगदी तशाच प्रकारे माझी भक्ती करतात, म्हणून मी त्यांना प्राप्त होत नाही. तैसे वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वरा. ते ज्ञानरामची भाषा लोकांना वाटतं साच आणि मवाळ मित्र आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, पण ज्ञानोबा बघा ना काय म्हणतात, ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वरा. ते किंवा उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, ऐकच या प्राणीयाच्या ठाई ज्ञानाची आवड नाही, असे मेलेले बरे. ज्ञानोबा बोलतात. म्हणजे दादाच नेहमी सांगतात, दादा पण आहे, एखादा मुलगा जर उन्हात खेळत असेल तर त्याची आई जाते, त्याला सांगते की बाळा उन्हात नको खेळू, सावलीत येऊन खेळ. दुसऱ्यांदा परत जाते, ऐकलं का, परत सांगते की बाळा उन्हात नको खेळू, सावलीत येऊन खेळ. पण तिसऱ्यांदा गेलो ती प्रेमाने सांगत म्हणते, कार्ट्या उन्हात नको मरू, सावलीत येऊन मर. म्हणजे ती ऐकायला खरंच मला सांगते का? नाही. आपण जर ऐकत नसेल तर संत आपल्यावर रागवतील पण. हो, संत आपल्यावर रागवतील पण तेवढी आपली बुद्धी चालली पाहिजे. संत रागवले तरी कळलं पाहिजे. हो, काही लोकांना कळत नाही. संत म्हणाला वाजत असे बोंब, कोणी नाही किती काय, किंवा किती सांगू तरी नाही किती, मी नाही म्हणणार शब्द कारण माझी योग्यता नाही ते अजून, किती सांगू नाही किती भटकीचे, तरी पण बुद्धी चालत नाही. शेवटी तुकोबराने म्हणावं, तुका म्हणे ऐशी बुद्धी जायची जड, त्याहून दगड बरा देवा. हो, संत रागवणं, लोक आजामेला पंचमेला प्रमाणाला चाल लावून म्हणतील. परत आता कोणतं प्रमाण सांगितलं, किती सांगू नाही ती भटकीचे प्रमाण लावून चाल लावून गातील, पण डोक्यात उजेड पडणार नाही की संत का असं बोलतात, संत का रागवतात. ते बाबा है ना, संतांची भूमिकाच आहे. आपण ज्या भवसागरामध्ये समाज बुडत चालतो ना, हो, संतांना तो देखवत नाही, म्हणून संत आपल्यावर रागवतात, ओरडतात, आपल्या टोचून पण बोलतात, मेलेले बरे, उपजोनी करंटा. पण हरिपाठात हे प्रमाण लोक सगळेच गाऊन गातात, पण कोणाला अर्थ कळत नाही. कळत. संतांच्या बोलण्यामध्ये तीन गोष्टी असतात, एका दोवी असेल, प्रमाण असेल, अभंग असेल. एक असतो वाच्यार्थ, दुसरा असतो भावार्थ, तिसरा असतो लक्षार्थ. वाच्यार्थ सकळ समाज वाचतो. भावार्थ एखादा कोणीतरी पुण्यवान असेल तर
काही वाचताना तो रडेल, त्याला थोडी स्थिती होईल, काय होईल, पण संत लक्षार्थ काय की संतांना नेमकं हेच सांगायचंय हे कळणे. आणि हे कधी कळेल जेव्हा संतांच्या सानिध्यात आपण असू, तेव्हाच कळेल की संतांना अमुक अमुक ओवीतून अमुक अमुक प्रमाणातून मला काय सांगायचंय. विषय झाला होता की आपण स्वर्ग सुखाची अपेक्षा केली की आपल्याला जरी आपण ज्ञानस्वरूप असलो तरी आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याकडे बरे तत्व असू, हो आपल्याला तत्व भेटलं, आपली साधना अशी असली पाहिजे की स्वर्ग नरक आणि पाप पुण्य याचा विशेष डोक्यातून केला पाहिजे. काय ती ओवी यमदमाते तीर्थ ठाईहून उडवली, कीर्तनाचे नटनाचे नाशली व्यवसाय प्रायश्चित्ताचे तर नामाचे नाही पापाचे ऐसे गेले. आपण डोक्यातून भीती निघूनच गेली पाहिजे. पाप आणि पुण्य, पापाची तर भीती गेली पाहिजे, पुण्याची पण गेली पाहिजे. कारण पाप आणि पुण्य हस्तमल स्तोत्रामध्ये नाथबाबा टीका करताना सांगतात पाप पुण्य भोग कथा हे केवळ भोगी हंता. पाप आणि पुण्य हे कथा, आणि ते पण कोण भोगतं, हा देह भोगतोय. पण जीवा शिवाचे माता आत्मस्वरूपावर काहीच होऊ शकत नाही. नामरूप संबंध जाती क्रियादिक भेद आकाराचे प्रवाद वस्तू ते नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या देहाला आकृतीला प्रकृतीला होऊ शकतात, परंतु सच्चिदानंद स्वरूप मुक्त असणारे आत्मस्वरूपाला ज्याला नाव रूप रंग काहीच नाही अशाला काय पाप पुण्य करणार आहे. आपल्याला आपल्या गुरुवार्यांनी तत्व सांगत असताना सांगितले की तुम्ही देह नाही, तुम्ही आत्मस्वरूप आहे. आपण देह नाही, आपण आत्मस्वरूप आहे. जर आपण आत्मस्वरूप आहे, आत्म्याला पाप पुण्याची बाधा होऊ शकत नाही. मग पाप आणि पुण्याला काय घाबरायचे कारण आपल्याला? याचा अर्थ आपण पाप पुण्य करत असं नाही. आपल्याला जरी तत्व कळलं तरी आपण त्या मार्गाने चालणं गरजेचं आहे, पूजा करणं गरजेचं आहे, भक्ती करणं गरजेचं आहे. कारण आपणच नाही केलं तर मागचे करणार नाही. हो, वडील जे करते त्या नामधर्म ठेवती त्याची अनुष्ठती सामान्य सकळ ते पण केले पाहिजे. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या संतांनी जे तत्व सांगितले, जी मेन गोष्ट सांगितली, त्याच्यापासून आपण एक किंचित सुद्धा बाजूला झालो नाही पाहिजे. ही लोक उदाहरण देत होतो की एखादा बहुरूपी अनेक पात्रांना नटतो, कारण त्याला माहिती की मला काहीतरी पैसे भेटतील. तशी ज्ञानोबाला सांगतात की सामान्य लोक भक्ती करतात, परंतु काहीतरी मला भेटावे अपेक्षेने ते लोक भक्ती करतात, म्हणून त्यांना भेटत नाही. वास्तविक ही लोक भक्ती करतात, वारीला जातात, तीर्थाला जातात, पंगत देतात, सगळं येता सांग करतात. त्यांना माहिती आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी भक्ती करतात, पण त्यांना हे कळत नाही हे कशासाठी चाललंय. जरी त्यांना हे अजाणतेपणा करत असतील तर हीच त्यांची जी करणारी गोष्ट आहे, चांगलं कर्म आहे, पुण्य करणं आहे, तीर्थाला जाणे, भक्ती करणं आहे, हे अंतिम या ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी साधन आहे. म्हणजे आपण त्याला नाव पण ठेवायचं नाही, कारण का आपण पण तिथपासून आलोय. इतकी संतांमध्ये ताकद आहे. ज्ञानोबा तेच सांगतात जयांचे नाव तीर्थ राहावं. पहिल्या मुद्द्याला परत हात घालतो की लोक पाप क्षालन करण्यासाठी तीर्थाला जातात. लोक पाप क्षालन करण्यासाठी तीर्थाला जातात, हो, पण तीर्थ लोकांचं पाप शालन करून तीर्थ सुद्धा कधीतरी पवित्र होणारच आहे. पण त्या तीर्थाला पवित्रपणा कुणामुळे येईल? तीर्थाला पवित्रपणा त्या संतांमुळे येईल. हो, लोक तीर्थाला पाप धुण्यासाठी जातात, पण संत त्या तीर्थाला पुन्हा पवित्र करण्यासाठी जातात. एवढं संतांचं सामर्थ्य. संतांचा तो महिमा बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते, संतांचा महिमा. अशा संतांना ज्ञानोबा जयांचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्ती राहो, जयाचनी संगे ब्रह्मभाव भ्रांता सहित. अशा संतांना संत तीर्थरूप म्हणतात, तीर्थ समजतात. हो, कारण संता सामर्थ्य तीर्थे ठाईवर उडवली. यमदमा अवकळा आणली, यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठाईवर उडवली, यमलोकीची कुंडली रहाटी आगली. संतांनी काय केलं? संतांनी यमपुराची रहाटी घालून टाकली. हो, काही एखाद्याने वैकुंठ जावे तर वैकुंठची गेले आगवे, ऐसे नाम घोष गौरव धवले विश्व. आपल्याला संतांनी सांगितलं, ज्ञानोबा सांगतात की वैकुंठात एखादाच जातो, पण संतांनी पूर्ण सृष्टी वैकुंठमय करून टाकलेली आहे. हो, जर आपल्याला संतांनी नाम दिलं, आपल्याला संतांनी प्रबोध दिला, त्याचा आपला महत्व समजून दिला, त्याचा अनुभव आला, आपल्याला कुठं जायचं कुठं जायचं नाही. जर मी नसे ऐसा कोण उठावा असे परिप्राण्यांचे दवे कैसे न देखते माते. देव जर सळी कोतपोत नटलेला आहे आणि आपलं स्वरूप आत्मस्वरूप आहे. आत्म्याचं स्वरूप कसं? आत्मा कधी येत नाही कधी जात नाही, आणि आत्मा हा मम वंश जीव लोक जीवभूत सनातन किंवा पै माझ्याने एक अंश आहे जगत व्यापी द्यायचे या लागी भेद सांडून सरीसे साम्य भजे. साम्य भजे हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे. हा आत्मा जर जन्माला येत नाही, मरत नाही, आत्मा कधी येत नाही कधी जात नाही, तर परमात्मा सुद्धा कधी येणार नाही कधी जाणार नाही. जर आपण जन्मालाच येत नाही तर आपलं वैकुंठाला जायचंय का? कुठं जायचं? आपलं कुठं जायचं नाही. आपण जर जन्मालाच येत नाही तर कुठं जायची कारणच काय आपल्याला?
आपण जन्माला जाणार म्हणजे वैकुंठात पण जायची गरज नाही, पण हे कधी कळेल जेव्हा संतांच्या सानिध्यात बसू तेव्हाच कळेल, त्याच्याशिवाय कळणार नाही. हो, वैकुंठ आपलं कुठं जायचं नाही, कुठे यायचं नाही, आपण एवढं ठामपणे का सांगू शकतो? कारण आपल्याला तसे संत भेटले, त्या संतांनी तो प्रसाद, तो बोध, आपल्याला त्या ज्ञान दिलं, त्याच्यामुळे आपल्याला कळतं. समाजामध्ये जर गेलं ना, हे केवळ गसगशीत भरलेलं अज्ञानच पाहायला भेटेल, याच्यापेक्षा वेगळं काय भेटणार नाही. हो, तैसी अज्ञानाची गुरुभक्ती हेतूनकडे कल्पांती, जरी अनंत जन्माची पुण्य फळती तरी प्राप्ती सद्गुरु भजन. हो, बाकीचे लोक परमार्थ करतात, भक्ती करतात. आता समाजामध्ये काय चाललंय ना, की मला राम प्राप्त करायचं ना, मला राम प्राप्त करायचं ना, लोक काय करतात माहिती का, रामाच्याच नादी लागतात, रामाच्याच लागतात. राम भेटणार नाही अशाने, राम अशाने भेटणार नाही. त्यासाठी आपला हनुमंतरायांना शरण जावं लागेल. हो, शरण शरण हनुमंता. हनुमंतराय हे संतांचं प्रतीक आहे. हो, कारण हनुमंतरायांच्या बरोबर रामचंद्र भेटू शकत नाही, कळू शकत नाही. तसंच हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे उपाय. लोक प्रमाण म्हणतात, प्रमाण गातात, चालवून गातात, परंतु ते ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकल करायला नको म्हणतात. हो, तुम्हाला देव पाहिजे, पण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे समाजामध्ये विचारलं ना, देव पाहिजे का? लोकांना देव पाहिजेच नाहीये. लोकांना देव पाहिजेच नाही. लोकांना फक्त काय पाहिजे, की आपण नाशिवंताच्या ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेवढाच त्यांचा अट्टाहास आहे. आणि ती भक्ती सुद्धा स्वार्थीच आहे. प्रत्येकाची भक्ती बघा ना, प्रत्येक जण समाजामध्ये जर गेला तर देवाला कबूल करणार आहे, की माझं हे काम होते, माझं ते काम होते, तुला नारळ देईल, तुला पेढे देईल, है ना. आपण म्हणजे ज्याचं आहे त्यालाच देणं. उदके नानो स्वरूप तुझे, ते माझे काय व्हायचे देवा. तू कोबरायचं आता देवा, पाण्याने जरी तुला आंघोळ घालायची तरी तुला कशी घालणार? कारण उदक सुद्धा तुझं स्वरूप आहे. उदक सुद्धा तुझं स्वरूप. जर देव अशी जागा नाही म्हणजे काय, समुद्रामध्ये उभं राहायचं, समुद्रातून एक ओंजळ पाणी घ्यायचं आणि पुरं समुद्राला टाकायचं, अशी भक्ती चालली. पण याची सुद्धा जाणीव नाही का आपण ही प्रक्रिया करतोय. देवाला काहीच लागत नाही. तुकोबारा शेवटच्या सांगता, तुका म्हणे माझं अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. काहीच नाही, काहीच लागत नाही. देवाला फूल लागत नाही, फळ लागत नाही. बघा ज्ञानेश्वर सांगतात की पै भक्ती एक जाणे इथे सान तोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बोलते. देवाला फक्त भाव पाहिजे, भाव पाहिजे. भाव शब्द मला बोलायला सोपा आहे, तुम्हाला ऐकायला सोपा आहे, पण नक्की भाव असतो काय हे जेव्हा आपला अनुभव येईल ना, जेव्हा कळेल ना, तेव्हा कळेल भावाची काय ताकद आहे. किंवा काही जण लागे एका भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात की काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो. हो, तो भाव आपल्याकडे होता म्हणून हे संत आपल्याला भेटले. हो, आपल्याला वाटत असेल की आपण कधी संतांची अपेक्षा केली नव्हती, आपल्याला देव भेटावं कधी अपेक्षा केली नव्हती. निळोबरायांचा जर अनुभव जर घेतला, त्यांची जर कथा जर कळली की तुझं लागे इथे बोलवले कोणी प्रार्थना वाचून आला कायसा. तुकोबारायांना निळोबरायांना तुकोबारायांना भेटायचं होतं. त्यासाठी अनुष्ठान मांडत असताना पांडुरंग परमात्मा आला, पण तरी पण निळोबराय म्हटले तुम्हाला इथं मी बोलवलं नाही, मला तुकोबारांना भेटायचंय. निळोबरायांना ही जाण होती, त्यांना हे कळलं होतं की संतांशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही, काही सूत्र चालू शकत नाही. हो, ही निळोबरायांची भूमिका होती. पण आपला विचार करा ना, तसं पाहायला गेलं तर आपण कधीच अपेक्षा इच्छा नाही केली. आपल्याला जे आपले मंडळी भेटलेत ना, आपल्या मालिकेचे संत भेटलेत ना, हे सुद्धा तेच ज्ञानावर तुकोबारायांसारखेच संत आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिक उल्लेख करत नाही मी श्रीपाद बाबा रामदास बाबा का, तर माझ्या नजरेत ज्ञानोबाराय तुकोबारायचे आहेत, तसेच माझ्या नजरेत श्रीपाद बाबा रामदास बाबा आहेत. म्हणून त्यांची नावं नाही घेता संत म्हटलं तर काय हरकत आहे. हो, कारण ज्ञानोबाराय तुकोबारायांपेक्षा ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्या सारखेच आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा आपल्या जीवनामध्ये आले. हो, त्या काळी ज्ञानोबाराय होते, आता आपल्याला बाबांच्या रूपामध्ये आपल्याला ज्ञानोबाराय भेटले. हो, जर बाबा जर आपल्या जीवनामध्ये आले नसते, बाबांचं तत्व, अनाधिकारचं तत्व जर आपल्यापर्यंत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत आलं नसतं, तर आपल्या कधीच हा जीवनाचा वेळ कळला नसता. आपल्याला पण कळलं नसतं की भक्तीचं स्वरूप तरी काय बाबा. आपल्याला पण जेव्हा संत जीवनात यायच्या अगोदर भक्तीचं स्वरूप एवढंच माहित होतं ना, आपल्याला गंधगोळी उघडून देवाला लावणं, त्याला हार करणं, नारळ वाहणं, ह्या देवाला जाणं, त्या देवाला जाणं, इथपर्यंतच माहित होतं. याच्यापेक्षा भक्तीचं स्वरूप काय, भक्ती स्वरूप काय माहित नव्हतं. विवेक चूडामणीमध्ये आद्य गुरु शंकर सांगतात की भक्तीची व्याख्या मला वेळ झाला सांगा. भक्तीची व्याख्या आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. हो, आपल्याला संत आपल्या जीवनात येण्याच्या अगोदर भक्ती म्हणजे फक्त मूर्ती पूजा करणं, लयीतले पंगत उठवणं, एखाद्या देवाला दान देणं,
प्रसाद दान करणं एवढंच माहित होतं, पण संत जीवनामध्ये आल्यामुळं त्याला प्रमाण सुद्धा आपल्या संतांनी दिलं. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात मोक्ष संपादन करण्यासाठी वातावरण तयार करावं लागतं, अमुक बरंच काय अट्टास करावं लागतात हो, पण स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये जगत आपलं जीवन व्यतीत करणं असं ज्याला जमतं ती खऱ्या अर्थानं भक्तीची व्याख्या आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा पण सांगतात ऐसे बा समरसे दृष्टी जे उल्हासे तैच भक्ती पयास आम्ही म्हणू, सगळीकडे परमात्मा नटलेला आहे असा जो अनुभव घेत जीवन व्यतीत करतो ना, ही भक्ती संतांना अपेक्षित आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी 4 भक्त सांगितले, पण तरी सुद्धा अर्जुनाला परत देवांनी जवळ ओढलं आणि काना सांगितलं की 4 भक्त सुद्धा नाहीत. मग कोण भक्त आहे? एरवी तिची ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम आहे. 4 भक्त सुद्धा नाही, चराचरामध्ये परमात्मा नटलेला आहे. हा अनुभव घेत जीवन जगणारा जो भक्त आहे तो भक्त अर्जुन मला आवडतो. असा माझी वेळ झालेली आहे. पहिलं वेळ सांगितलं की जयाचे नाव तीर्थ राहो दर्शन प्रशस्ते ठावो, जयाचे संगे ब्रह्मभ्रांता सहित, जयाचे बोलू धर्म जे त्या संतांच्या बोलण्याने धर्म, संतांच्या बोलण्याने धर्म जगतो. दिठी महासिद्धी दिवे देख स्वर्ग सुखादू एक खेळू जायचा. अशा संतांपुढे स्वर्ग सुख हा फक्त खेळ आहे, आणि खेळ आपल्याला सुद्धा समजलाय. आपण त्या खेळाला कधीच बळी नाही पडायचं. पुढच्या शेवटच्या वेळेला अत्यंत महत्त्वाचं सांगतात विपाय जरी आठवला चित्ता तरी ती आपुली योग्यता. संत ज्ञानोबा सांगतात की अशा संतांचं चुकून आपल्या मनात थोडस जरी त्यांचं स्मरण आलं ना, तरी ते संत त्यांची असणारी योग्यता आपल्याला देतात. आपण सारखे करती तात्काळ. मग नक्कीच ज्ञानोबा जर एवढा इशारा देतात की अशा संतांचं चुकून थोडस तीळ मात्र जरी स्मरण आपल्या मनामध्ये आलं तरी ते संत आपल्याला त्यांची असणारी योग्यता देतात. तर आपण आता किती श्रीमंत आहे, कारण आपण आपल्या श्रीपाद बाबांना कधी आपल्या जीवनातून विसरू शकत नाही. झालेल्या सेवा हृदयाचं सत्वर सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तुम्हा सर्व संत मांदिरांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक